Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये जोरदार प्रचाराची रणशिंग या ठिकाणी पाहायला मिळते आहे। उद्याच केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा रत्नागिरी दौरा होतोय। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत माजी खासदार निलेश राणे सर। आणि सर, अमित शहा पहिल्यांदाच रत्नागिरीमध्ये येत आहेत, कशी स्ट्रॅटेजी असेल या सगळ्या सभेची? सभेची जोरदार तयारी झालेली आहे। उद्या दुपारी 12-12:30ला ही सभा सुरू होईल आणि मोठ्या प्रमाणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गाचे सगळे म्हणजे जनता त्या कार्यक्रमाला येणार आहे। उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि उद्या तुम्ही बघाल की मोठ्या संख्येने लोक त्या कार्यक्रमाला येतील, जमतील आणि शाह साहेबांचं जे देशामध्ये एक त्यांचं नाव आहे, त्यांचं कार्य आहे, त्यांना ऐकण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गाची जनता थांबली आहे। स्वतःहून फोन करून आम्ही कसं यावं, किती वाजता यावं, शेकडो फोन आणि कार्यकर्त्यांची फौज ही सगळी ह्या कार्यक्रमाला लागलेली आहे। कार्यक्रम जोरदार होणार, आरपार होणार। राणे साहेबांचा कसा प्रचाराला प्रतिसाद मिळतोय, काय सांगाल? चित्र काय असेल? साहेब जेव्हा उमेदवारी जोपर्यंत जाहीर झाली नव्हती त्याच्या अगोदरपासून साहेब महायुतीच्या उमेदवारासाठी कोणी असेल तो त्यांच्यासाठी प्रचाराला ऑलरेडी त्यांनी सुरुवात तेव्हापासून केली होती आणि राणे साहेबांना वेगळा प्रचार करायची गरज नाही। त्यांच्याबद्दलची माहिती, राणे साहेब कोण आहे, काय करू शकतात, ही लोकांना माहिती असल्यामुळे लोकांनी खरोखरच मनापासून त्यांना पाठिंबा देत आहेत। 40 वर्ष राणे साहेब जे काय महाराष्ट्राच्या राजकारणात करत आहेत आणि त्यामध्ये जे कोकणासाठी त्यांचं योगदान आहे हे कोणी नकारू शकत नाही। लोक स्वतःहून म्हणत आहेत की आम्हाला एक तर कमळाला मतदान करायचं आहे, कारण का अनेक वर्ष 35 वर्ष कमळ चिन्ह मतदानाला मिळालं नव्हतं लोकसभेला आणि त्यातल्या त्यात राणेसाहेबांसारखा उमेदवार आणि त्यांना आम्हाला मतदान करायचं आहे। रत्नागिरीमध्ये पहिल्यांदाच राणेसाहेबांना मतदान होणार आहे, ती एक उत्सुकता मतदारांमध्ये वेगळी आहे आणि 10 वर्षामध्ये विनायक राऊत हे अँटी इन्कम्बन्सीचा पण शिकार आहेत। त्यांना अनेक गोष्टी जमलेल्या नाहीत, अनेक म्हटल्यापेक्षा काहीच जमलेलं नाही। तो एक राग लोकांमध्ये वेगळा आहे। राग व्यक्त करण्याची वेळ ही आता मतदानाच्या दिवशी ते राग व्यक्त करतील आणि राणेसाहेबांवरचं जे प्रेम आहे तेही ह्या मतदानाच्या दिवशी दाखवतील 7 मेला, ह्याची मला खात्री आहे। विनायक राऊत असं म्हणतात की आम्ही माझ्या 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कुठलीही राजकीय बळी घेतला नाही, असं त्यांचं म्हणणं होतं। त्याचं उत्तर काय असेल? त्यांनी कोकणाचाच बळी घेतला। 10 वर्ष कोकणाला खड्ड्यात घालण्याचं काम जर कोणी केलं असेल तर विनायक राऊतांनी केलं। नगरसेवक साधा एक आपल्या वॉर्डमध्ये चांगलं काम करतो, पण विनायक राऊतांना खासदारकीच कळलेली नाही। खासदार कसा बोलला पाहिजे, काय बोलला पाहिजे, त्याचं काम कुठल्या दर्जाचं असलं पाहिजे, हे सगळं खासदार विनायक राऊतांना कळलं नाही। ते अजूनही स्वप्नात आहेत। त्यांना काही ते कदाचित 4 जूनला त्यांचे डोळे उघडतील, पण तोपर्यंत ते मुंबईला पोचलेले असतील। इथून आम्ही त्यांना घालवणार, मतदारांनी ठरवलेलं आहे। हा ओव्हर कॉन्फिडन्स नाही, हे त्यांनी जे मागच्या 10 वर्षामध्ये केलेली घाण म्हणतो ना आपण, हे केलेलं पाप आहे, ते आता मतदानाच्या दिवशी व्यक्त होणार आणि विनायक राऊत हे नाव कोकणाच्या नकाशावरतून कायमचं आम्ही घालवणार। उद्धव साहेब असं म्हणतात की मोदींचं सरकार म्हणजे गजनी सरकार आहे। काय झालं उद्धव ठाकरेंना मला कळत नाही, पण त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे एवढं मात्र खरं। जे उद्धव ठाकरे आम्ही बघायचो पूर्वीचे आणि आत्ताचे जे उद्धव ठाकरे आहेत ते असं वाटतंय कोणाच्या तरी, आपण म्हणतो ना, ज्यांनी भाड्यावर उचललं आहे आणि भाड्याची भाषा बोलत आहेत, कोणाची तरी ते भाषा बोलत आहेत आणि चर्चेत राहायचा त्यांचा जो केविळवाणा प्रयत्न आहे तो लोकांना आवडत नाही आहे। म्हणजे जी भाषा ते वापरत आहेत, जे प्रश्न उपस्थित करत आहेत, तुम्ही व्यवस्थित मांडा। तुम्ही माजी मुख्यमंत्री आहात, तुम्ही काय बोलताय याला एक वेगळी उंची असायला पाहिजे, पण तशी उंची उद्धव ठाकरेंच्या कुठल्याच ह्याच्यामध्ये स्टेटमेंटमध्ये दिसत नाही। ते पूर्णपणे ढेपाळलेत, त्यांना निवडणूक हरलेत हे मनाला माहिती आहे, पण ते सांगू शकत नाही, अडचण त्यांची झाली आहे। त्यांनी किती वातावरण महाराष्ट्राचा बिघडवायचा प्रयत्न केला तरी जनतेने ठरवलं आहे ह्या वेळेला
मोठ्या प्रमाणामध्ये मतदान महायुतीला होणार आणि आमचे सगळे उमेदवार निवडून येणार. हे होते माजी खासदार निलेश राणे सर. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन.